हॅलो नमस्कार, मी काजल. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यात पहिलं कशा आहात तुम्ही सर्वजण? कारण की खूप दिवस झाला तर मी गावाला असल्यापासून ना म्हणजे असं मला काही बोलताच आलं नव्हतं किंवा तिथे तुम्हाला तर माहिती आहे आमच्या घरी तरी म्हणजे माझ्या सासरी खूप लोक आहेत किंवा लहान मुलंसुद्धा लेकरं 5 लेकरं आहेत आमच्या घरात. त्यामुळे कुणाला गप्प बसवायचं आणि कसं बोलायचं मला तर व्हिडिओला व्हॉइस द्यायला सुद्धा अगदी अक्षरशः जमत नव्हतं. बाहेर जावं लागत होतं कुठेतरी एखाद्या शांत ठिकाणी आणि तिकडे सुद्धा गेलं तरी गावाकडची तुम्हाला माहितीच आहे की कसे लगेचच इकडे गेली तिकडे गेली असं बोलत राहतं. त्यामुळे घरनं कुठं जाताच येत नाही. तर आम्ही वापस आलेलो आहे आणि आल्याला आमचे पूर्ण झाडं वगैरे सगळं सुकून गेले आणि बघा गॅलरीमध्ये सुद्धा खूप धूळ आली होती. घरात जास्त धूळ येत नाही पण गॅलरीमध्ये धूळ खूप येते. तर झालं असं होतं की माझ्या मैत्रिणीकडे चावी होती पण तिला माझ्या घराचं काही लॉकच खोललं गेलं नाही. त्यामुळे मग तिला पाणी घालता आलं नाही आणि मग तसाच सगळं झाडं जी होती ती सुकून गेली. तर घरात एवढी घाण नव्हती तरी पण जेव्हा आल्यानंतर पहिलं साफसफाई केल्याशिवाय ना मला अक्षरशः पाणीसुद्धा प्यावंसं वाटत नाही जोपर्यंत मी पूर्ण घराची साफसफाई करत नाही तोपर्यंत. तर म्हटलं चला सगळ्यात आधी आपण आपल्या घराची साफसफाई करून घेऊया. मग लगेचच लागलो कामाला. तर सगळ्यांनी मिळून आता काम करायचं चाललंय. मी घर झाडून घेतलं तोपर्यंत ह्यांनी गॅलरी धुवून स्वच्छ धुवून वगैरे घेतली आणि पाणी टाकून डायरेक्ट धुवायचं. खराट्याने सगळं पाणी बाहेर काढायचं आणि झाडांना त्यांना म्हटलं झाडांना इतकं पाणी घाला बकेट भरून म्हणलं भरभरून पाणी घाला कारण की आता आठवडाभर ते पाणीच नव्हतं त्यामुळे झाडं पूर्ण कोमेजलेले आहेत ते फुलली पाहिजे. त्यामुळे म्हटलं खूप सारं पाणी घाला. तर ते बाहेर होते. मी इथं चाललं होतं माझं झाडू वगैरे मारायचं कारण की झाडल्याशिवाय तरी काहीच नाही करणार. मग म्हटलं झाडू थोडासा नाश्ता करू कारण आम्हाला पोहोचायला घरी बरोबर 10:30 वाजले होते सकाळचे 10:30. तरी आम्हाला आज ना आमचं नशीब चांगलं होतं म्हणून फास्ट ट्रेन मिळाली. तर फास्ट ट्रेन भेटली नाही तर आम्ही 1.25 तासात किंवा 2 तासात पोहोचतो. पण जर लोकल म्हणजे स्लोवाली भेटली का नाही सगळ्या स्टेशनवरती थांबत आली तर 3.5-4 तास कसे जातात काहीच कळत नाही. पण आम्ही आज लय लवकर आलो. नशीब आमचं चांगलं होतं आज जरा. पण बसायला तर जागा भेटलीच नाही. तर रिझर्वेशनचं कसं असतं ना आपला यायचं किंवा जायचा वार फिक्स असेल तर रिझर्वेशन करता येते पण असं रिझर्वेशन करून चालतच नाही कारण आमचं तर ना कधीही काही चेंज होतात. त्यामुळे मग आम्ही आपलं डायरेक्ट येतो. डायरेक्ट यायचं म्हणजे अक्षरशः हाल असतात आणि त्यामुळेच आम्ही गावाकडून काहीही आणत नाही. नाहीतर आमच्या घरी म्हणजे सगळं असतं जसं की गहू रानात भाजीपाला सगळं. आता चालूला आमच्या रानामध्ये माळवा आहे म्हणजे गवारीच्या शेंगा आहे ते सर्व काही आहे पण आणता येत नाही जास्त कारण की गहू जरी आणले ना तरी खूप फायदा आहे. खरं तर गहू किंवा बाजरी ज्वारी असलं किंवा हरभरा आमच्या रानात हरभरा वगैरे पण असतो. हरभऱ्याची डाळ पण तसं काहीच आणता येत नाही कारण की रस्त्याने म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये तर ठीक आहे आपल्याला काही टाकायचं आणि बसायचं निवांत पण ट्रेनमधलं खूप अक्षरशः ना उभासुद्धा राहायला जागा नसतो. एकामेकाच्या पायावरती उभा राहावंच लागतं. त्यामुळे मग आम्ही काहीच घेत नाही. मी तर यांना घ्या म्हणत असते पण ते म्हणतात तुला घ्यायचं आहे का? मला घ्यायचं आहे तू गप्प बस. मला येत नाही घ्यायला. एक तर माझी आपदा होती तू काय रुद्रेला घेते आणि पटपट चालत असते. तर त्यांचंसुद्धा बरोबरच आहे एका अर्थाने कारण मला काही म्हणजे मी फक्त रुद्रेला घेते आणि चालते. माझी छोटीशी बॅग असेल तर ती घेते बाकी सगळं ओझं त्यांनाच घ्यावं लागतं. तर आता या 2-3 वेळेसच आम्ही दोघं सोबत जातो. नाही तर रुद्र 6 महिन्याचा होता तेव्हापासून आम्ही वेगवेगळं जायचो. म्हणजे मी आधी जायची ते पाठीमागून यायचे कारण की मग आम्हाला राहता येत नाही जास्त दिवस त्यासाठी मग मी थोडं आधी जायची. त्यांचं कसं आहे त्यांना मिळाली तर सुट्टी 8च दिवसाची मिळते. तर काहींच्या कमेंट पण आल्या होत्या की लगेचच का माघारी आली तर मला थोडंसं ते आन्सर आज तुम्हाला द्यायचे आहेत. तर बघा 11 वाजता बरोबर ह्यांनी नाश्त्यासाठी मिसळपाव मेदूवडा हे ते सर्व घेऊन आले. भूक तर खूप प्रचंड लागली होती. पटपट सगळं संपवलं आणि मग म्हटलं पटापट आता साफसफाई करून घेऊया. तर घराची पूर्ण साफसफाई तर करून झाली होती. तर झालं काय होतं सांगते. कसं असतं ना आम्ही ठरवूनच गेलो होतो ह्यांनी पण आम्ही दोघांनी पण. ह्यांचं काही नसतं तुला जेवढं राहायचं तेवढं राहा ह्यांचं काहीच नसतं. पण मी पण ठरवलं होतं की कमीत कमी 1-1.5 महिना किंवा रुद्रची सुट्टी आहे तोपर्यंत राहायचं असं माझं फिक्स ठरलेलं होतं. पण गावाकडे ज्या दिवशी गेली त्याच दिवशी उन्हाचा तडाखा जाणवला आणि मेन म्हणजे गावाकडच्यांनाच काही काम नाही आणि त्यातल्या त्यात पाणी नाही. आधीच त्यांनी जे पाणी भरून ठेवलेलं असतं ते त्यांच्यापुरतं असतं. आम्ही गेलो म्हणजे मी आणि रुद्र आमचं मला एकतर पाणी इतकं ओतायला लागतं. मग लगेच ते म्हणतात की काजल थोडं पाणी जपून वापरत जा. मग तेच आम्हाला म्हणतात की तुम्ही रिटर्न जावा. इथं पाण्याची एकतर बोंब आहे आणि त्यात कसलंही पाणी पण आमचं पूर्ण घस्से नुसतं गेल्या लगेचच जाम होतात कारण की
विहिरीचं पाणी सुटतं ते आहे, पण 2 दिवसातून 4 दिवसातून एकदा पाणी सुटतं आणि ते भरून ठेवावं लागतं आणि तेवढं ॲडजस्ट करावं लागतं. आणि माझ्या आईकडेच मी राहणार होते, सासरी तर राहणारच नव्हते, कारण की माझ्या वडिलांची तब्येत खराब होती आणि त्यामुळेच आम्ही उन्हाळ्यात गेलो होतो. नाहीतर आम्ही उन्हाळ्यात जास्त करून गावाला जातच नाही. उन्हाळ्यात सगळ्यांनाच माहिती आहे ऊन खूप असतं, म्हणून मग जातच नाही. ह्याच वर्षी फक्त गेलो, कारण की माझ्या वडिलांची तब्येत थोडीशी, म्हणजे तुम्हाला माहीतच आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता. तर त्या बाबतीत पण काही कमेंट होत्या, पण आधी या कमेंटचा आन्सर मी देते की मी राहिली का नाही जास्त दिवस. तर हेच एक रिझन आहे. माझ्या आईच्या घरीसुद्धा जरशा वगैरे आहेत आणि बोरचं पाणी एका दिवसाला बोर फक्त 15 मिनटं चालतो आणि 15 मिनटामध्ये कमीत कमी एक जो छोटा बॅलर असतो ना, तो बॅलर फक्त पाणी भरतं आणि तेवढं पाणी गयांनाच पुरत नाही. तर मग तिथंसुद्धा अक्षरशः कपडे धुवायला 2 बकेटामध्ये सगळं करावं लागतं. तसं तर वापरायपुरतं आहे, पण आता आहे. पुढचा तर मे महिना तर किती प्रचंड उन्हाळा असतो, त्यावेळी जर बोर बंद पडला तर खूप हाल होतील. आणि नंतर रिटर्न यायचं म्हटलं की माझे एकटीचे हाल होतात. मग माझी आई पण म्हटली जा आपलं तुझ्या नवऱ्यासोबत महागारी, आणि घरचे पण सगळे म्हटले. आणि मुळात माझ्या वडिलांची तब्येत पण ठीक आहे, तर ह्या कारणामुळे मी रिटर्न आली. असं काही नाही की 8 दिवसात रिटर्न आली किंवा गेल्यानंतर मी प्रत्येक वेळीच तुम्ही माझं चॅनल नव्हतं, पण मी प्रत्येक वेळीच गेली का नाही की आधी जाते. मी ह्यांच्यासोबत कधीच जात नाही, कधीच आतापर्यंत. फक्त आता ह्या जे काही 2-3 टाईम होतं ते आम्ही सोबत गेलो होतो. नाहीतर याच्या आधी रुद्र 6 महिन्याचा असल्या, म्हणजे गावाकडून मी रुद्रला जेव्हा तो छोटा बेबी होता तेव्हा घेऊन इकडे आले होते का नाही, तेव्हा पण मी त्याला एकटीच घेऊन आले होते विथ सगळं सामान. आता बाळ सोबत असेल तर त्याचं सगळं सामान असतं, ते सगळं घेऊन मी एकटी इकडे आले होते. त्यावेळेस आम्ही बडोद्याला होते. रात्रीचे 2 वाजता मी तिथे त्या रूमवरती पोहोचलेले आणि ते जागेच होते रात्री 2 वाजता. तर ते घरीच होते, मी एकटी आली होती. तर मग असं काही नाही आहे. फक्त कसं आहे ना, मी आधीच जाते, नेहमी मी आधी जाते. एक 15-20 दिवस आधी जाते आणि मग ते आम्ही यायच्या आधी 8 दिवस येतात. मग मला महिनाभर तरी राहायला भेटतं. तर असं कधी होऊ शकत नाही की कुणालाच गावाकडे राहायला आवडणार नाही. मलासुद्धा गावाकडे राहायला आवडतंच मुळात, पण यावेळी खूप ऊन आहे प्रचंड. तुमच्यापैकी जर कोणी जाणार असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की जाऊच नका, खरंच जाऊ नका. लेकरांचे खूप हाल होत आहेत. आपल्याला तर काय, आपण लहानपणापासून तिकडं राहिलेलो आहे, त्यामुळे 2-3 दिवसात आपल्याला सवय होऊन जाते, पण लेकरांचे खूप हाल होतात. तुम्ही बघितलं असेल, आज आम्ही गेलो, आजचा दिवस रुद्र खेळला आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्याचं ते धुळीमुळे डोळ्यातून इतकी घाण यायला लागली की नाही, अक्षरशः त्याचे डोळे चिटकून बसले आणि घसा, सर्दी, खोकला, ताप सगळं एकाच दिवसात त्याला गाठून आलं. तर त्यामुळे जर लेकरं असतील तर लेकराला घेऊन तुम्ही जाऊच नका असं मी सांगेन. आता मुंबईकरांना थोडासा प्रॉब्लेम असतो, खूप गरमी असते, पण आमच्या इकडं असं नाही. उलटं आज मी आले ना, सकाळी दार उघडलं, इतकं छान आणि थंड वाटतं ना. खूप वारा चालतो इकडे, समुद्र असल्यामुळे असेल किंवा, पण इकडे खूप थंडावा आहे, जसं की गावाकडे बिलकुल नाही. ऊन इकडं पण पडतं, असं नाही की ऊन नाही पडत, ऊन तर सगळीकडेच आहे, पण इकडं खूप छान वाटतं. घरामध्ये पण जास्त गरम होत नाही. फक्त किचनमध्ये स्वयंपाक करताना थोडीफार गरमी आता होतेच, कारण की आता गरमीचेच दिवस आहेत, पण घरामध्ये बिलकुल गरम होत नाही. फक्त पंखा असला तरी चालतं, कूलर लावायची तर एवढी गरजच भासत नाही. तर हे होतं कारण की मी गावाकडून लगेचच आले 8 दिवसात त्यांच्यासोबतच. आणि घरचे सगळे जा म्हटले, कारण ऊन खूप आहे, रुद्रचे हाल होत होते. तर घरचे म्हटले की उगाच लेकराचे हाल नको करू, तुझं जा त्यांच्यासोबत, नाहीतर ह्यांचं काही नसतं. ते मला म्हटले होते की तुला तुझ्या वडिलांची सेवा करायची असेल तर राहा 1-2 महिने, असं ते म्हटले होते, पण मीच नाही राहिली. त्यांचं तर काहीच नसतं. तर तसं असं काही नसतं. तर आल्या मी सकाळी 11 वाजता आली. मी सांगितलं की 10:30 वाजता आले आणि 12 वाजता लगेच माझ्याकडे काम आलं. तर त्यांचे अर्जंट मॅक्सी मला कटिंग करून छोट्या करून द्यायच्या होत्या, कारण त्या माझी 8 दिवसापासून वाट बघत होत्या. मी ज्या दिवशी जाणार होते त्याच दिवशी माझ्याकडे घेऊन आल्या होत्या, पण मी म्हटलं आज काही शक्य नाही आहे, मी आल्याच्या नंतर या. आणि मी आलेली फक्त दिसली दरवाजा की लगेच घेऊन आल्या, म्हटलं आताच करून दे. मग मी लगेच संध्याकाळी त्यांचं ते काम करून दिलं. तर गावाकडून पण मी भरपूर काय कुरड्या, भातोड्या, नंतर गवारीच्या शेंगा, अंडी वगैरे हे काय खूप घेऊन येते तसं. तर मी मोजकं सांगायचं झालं तर कुरड्या भातोड्यातच आणते, कारण की आमच्या सासरी सासरी म्हणजे दोन्हीकडे पण करतात, खूप करतात. आई पण देते, ही पण देते, सासूबाई पण देतात. तर होतं असं की वर्षभर चालतात, म्हणून मग मी इथं काय मला करायची गरज नाही. तर तुम्हाला दिसत असेल मी खोकती. तर हे सगळे परिणाम असतात गावाकडे जायचे किंवा इकडचं तिकडचं पाण्याचे, असे सगळे परिणाम असतात. तर त्यामुळेच मग मला कुरड्या भातोड्या आणल्या 1 वर्षभर बिलकुल लागत नाही. पुढच्या वेळी ज्यावेळेस मी जाईल तेव्हा मग अजून घेऊन येते. ते आता करतायत, चालूच आहे त्यांचं करायचं सगळं.
तर अजून काही कमेंट आल्या होत्या की तुझ्या वडिलांना नेमकं काय झालं, तर थोडक्यात समजावून सांगते. तर झालं असं होतं की माझ्या बहिणीची यात्रा होती आणि ते तिकडे जेवायला गेले होते. आणि यात्रा म्हटलं बोकाड वगैरे की मग कसं असतं की लोक म्हणजे दारू पी. तसं तर माझ्या वडिलांना पहिल्यापासूनच नशेची सवय आहे. मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं होतं की आमचं लहानपण खूप म्हणजे संघर्षमय गेले आणि माझ्या आईचे खूप हाल झालेत. मी आधी पण एकदा दोनदा सांगितलेले आहेत. तर त्यांना पहिल्यापासूनच थोडा व्यसनाचा दारूचा म्हणजे नाद आहे. तर त्या दिवशी नेमकं ते जास्त पिले किंवा जास्त पाजली त्यांना तिकडे सासऱ्यांनी म्हणजे माझ्या बहिणीच्या तिकडे. तर नको म्हणता त्यांनी जास्त प्यायली आणि सगळे म्हणत होते की आता नका घरी जाऊ, संध्याकाळी जा. तर ते दुपारीच 12 वाजता नेमकं निघाले इकडे यायला. आणि येता येता झालं असं की स्पीड ब्रेकर पुढे आला होता आणि त्यामुळे मग त्यांचा ॲक्सिडेंट झाला. स्पीड ब्रेकरवर त्यांना गाडी स्टॉपच नाही करता आली आणि उडून गाडी तेच पडली, पण ते उडून खूप लांब पडले. आणि झालं असं बॉडीला कुठंही लागलं नव्हतं, फक्त मेंदूला लागलं. म्हणजे मेंदूला जे रक्त होतं नाही ते गाठळलं मेंदूच्या तिथे. आता ॲक्सिडेंट झाल्यानंतर रक्त जर सांडलं ना तर चांगलं असतं, पण रक्त जर बाहेर आलंच नाही, आतमध्येच बॉडीमध्ये गुठळून राहिलं तर त्याच्या गाठी होतात. आणि तसंच झालं त्यांना. पहिल्यांदा आमच्या इथे मसवडमध्ये त्यांना ॲडमिट केलं होतं. तर ते 4-5 दिवस होते. तर तिथं काही कवर झालं नाही, बेशुद्धच होते, काहीच कळत नव्हतं. बेशुद्ध म्हणजे असे बेशुद्ध नव्हते, फक्त बेशुद्ध करत होते कारण की मेंदूला लागल्यामुळे त्यांचं डोकं चालत नव्हतं. खूप असे येड्यासारखे करायचे, हातपाय हलवायचे, मग बांधून पण ठेवावं लागायचं. तर त्यामुळे डॉक्टर त्यांना बेशुद्ध म्हणजे इंजेक्शन द्यायचे. आणि मग त्यानंतर तिथं काहीच सांगत नव्हती, गॅरंटी देत नव्हती. तर मग आम्ही नंतर त्यांना सातारला ॲडमिट केलं मोठ्या हॉस्पिटलमध्ये. तर पहिल्यांदा मग तिथं सांगितलं की ठीक होईल, हळूहळू जसं गोळ्या घेईल तसं ती गाठ जी रक्ताची मेंदूच्या तिथं आत घट्ट झाली ती वितळेल हळूहळू. तर असं झालं होतं. आणि मुळात ते कुणाला ओळखतच नव्हते, बाकी काही लागलं नव्हतं, पण ते आम्हाला ओळखत नव्हते की मी त्यांची मुलगी किंवा त्यांचा मुलगा, असं काही ओळखत नव्हते. पण आता सगळं नॉर्मल आहे. आता मी गेले होते तर आम्हाला सगळ्यांना ह्यांना म्हटले की तानाजी माझा जावई, रुद्राला म्हणत होते की तुझा बाप तानाजी कुठाय वगैरे, असं म्हणजे सगळं बोलतायत व्यवस्थित. फक्त कधी कधी काय होते की त्यांचं डोकं ना चालत नाही ठीक, आणि मग एकाएकीत मग ते भडकतायत आपल्यावरती थोडंसं शिव्या वगैरे. किंवा असं झालं की ॲक्सिडेंटच्या नंतरचं त्यांना सगळं आठवत नाही आहे. आणि ॲक्सिडेंटच्या आधी जे काही झालं, रानात शेतात केलं, मोटरा चालू केल्या, हे सगळं त्यांना आठवतं आहे. फक्त आठवत हे नाही आहे की आत्ता काय झालं. ॲक्सिडेंट ज्या दिवशी झाला त्याच्यानंतर काय झालं ते त्यांना बिलकुल आठवत नाही, त्याच्या आधीच आठवतं आहे. आणि जे आठवतं आहे ते बरळत आहेत, म्हणजे की असं सारखं मोटर चालू केली का, पाणी चालू केलं का, सारखं लक्ष ठेवावं लागतं आहे त्यांना. आणि मुळात तिथं माझी आता बहीण आहे, माझ्या आधीची बहीण पण आली तिच्या लेकरांना घेऊन तिथं, आणि ती आता सुट्टीला तिथं राहील किंवा तिच्या सासरी जाईल थोडे दिवस. माझी वहिनी आहे, माझा भाऊ आहे, आई आहे. तर त्यामुळे मग माझी तिथे एवढी गरजच नव्हती. खूप जास्त पण लोक झाली ना मग पण त्यांचं डोकं थोडंसं हे होत होतं. आणि तिथे पण मी खूप स्लो बोलत होती, बोलली तरी. किंवा तिथं सगळ्यांनाच मग शांत बसायला लागते. आमच्या माहेरी कालवा चालत नाही ना. आता आपली लेकरं म्हटलं की रडारडी आली, आणि मग ते जसं बोलतील का नाही तसं मग त्यांच्यावरती इफेक्ट पडतोय. आणि मग पुन्हा ते तसंच आपण जे बोलल त्याच्या उलटच काहीतरी बोलतायत, असं होतंय ना. आता खूप नॉर्मल आहेत. अजून एक डोस म्हणजे आहेत महिन्याचे. आता थोडा चांगला स्ट्रॉंग डोस दिलाय, त्यामुळे थोडं ठीक आहे. आता सगळ्यांना ओळखतात ही माझी मुलगी, ही माझा जावई. पण नंतर दुसऱ्या टायमिंगला जर थोडासा गाठ इकडे तिकडे मेंदूचं थोडंसं हल्लं बिल्लं शिर, तर मग पुन्हा सेम तसंच होतंय की कोण तू कोण आम्ही, असं होतंय. तर थोडंसं आहे, पण 2-3 महिन्यामध्ये डॉक्टर बोलले रिकवर होईल सगळं, त्यांना पहिल्यासारखं नॉर्मल आठवेल किंवा नॉर्मल पहिल्यासारखं बोलतील. तर आताही नॉर्मलच बोलतायत, खातायत पितायत, सगळं व्यवस्थित आहे. फक्त थोडं फार इकडे तिकडे होतंय, बाकी काही नाही. तर संध्याकाळ झाली होती, मग म्हटलं ह्यांना थोडंसं क्लीनअप करून देते, कारण त्यांना पण उद्या कंपनी जायचं आहे आणि दोघांना पण आम्हाला. तर त्यांना मी आणायला सांगितलं होतं सगळं सामान, पण त्यांनी काय जास्त आणलं नाही. फक्त स्क्रबिंग केलं ना तरी वरचं जे काळं असतं ना, काळं जे आपलं टॅन झालेलं असतं उन्हामुळे, ते पूर्ण निघून जातं. मग म्हटलं तेवढं तरी तुम्हाला करून देते मसाज. आणि त्यांना मी मसाज करत असली की नाही कधीही तयार असतात, कधीही म्हणजे कधीही म्हणतात कर बाई मला तेवढं छान वाटतं असं म्हणतात. तर त्यांना करून दिल्यानंतर मीही केलं. मग दोघांचाही थोडासा चेहरा बऱ्यापैकी चांगला झाला. नंतर तुम्ही बघू शकता माझा चेहरा तर इतका म्हणजे सावळा दिसतो. आणि गावाकडे गेलं ना पूर्ण काय माहीत कसं होऊन जातं, रुद्र तर इतका बेकार दिसतो आणि मी सुद्धा, आम्ही दोघं पण असंच होतो. तर थोड्या दिवस असं होतं, नंतर गावाकडची सवय लागली की पुन्हा नॉर्मल आपल्या कलरवरती येतं. पण मग तोपर्यंत आपण लगेच रिटर्न येतो. तर रुद्र इथं खूप दमवत होता. तर ह्यांना इतकं छान वाटतं ना मी ज्यावेळी यांचा चेहऱ्याचा मसाज करते त्यावेळी. तर त्यांना करून दिलं, म्हटलं आता जरा बरा दिसायला लागलाय तुम्ही.
तर तुमच्या थोड्याफार कमेंटची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर हा होता आपला छोटासा ब्लॉग आणि त्यात आता शिंगणापूरची यात्रा पण होती, पण काय मला मिस झाली माझ्याकडून। मला 24 तारखेपर्यंत थांबायचं होतं शिंगणापूरच्या यात्रेसाठी, पण तसं झालं नाही, त्यामुळे मीच थोडीशी अस्वस्थ आहे। तर तुम्ही असं बोलू नका। तर हा होता आपला छोटासा ब्लॉग। कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। बाय बाय।